हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 60. डॉक्टर आता पक्का इंजेक्शन देणार हिला. मला तर फुल गॅरंटी आहे. रडणाऱ्या मुलांना डॉक्टर इंजेक्शन देतात असं आईच मला बोलते. पण आता मी बोलल्यावर ओरडत बसेल मला, का तर हिला घाबरवलं म्हणून. राज म्हणाला. तू गप्प का नाही बसत? आध्याने विचारलं. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून राज शांत बसला. गुड मॉर्निंग मॅम, रिसेप्शनजवळ असलेली रिसेप्शनिस्ट म्हणाली, कारण डॉक्टर अंजलीने क्लिनिकमध्ये प्रवेश केलेला. आता पुढे. संग्राम आज क्लिनिकमध्ये येणार ह्याची भणक तिला नव्हती. नेहमीप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतच तिने क्लिनिकमध्ये प्रवेश केला. क्लिनिकमधील डॉक्टर ही आपली अंजली आहे ह्याची कल्पना संग्रामला देखील नव्हती. सानिध्याला होणारा त्रास त्याला हॉस्पिटलमध्ये स्वस्थ बसू देत नव्हता, म्हणून तो तिथे होता. नाही बोलायला गेलं तरी बापाचं काळीच ते. जसा बाप जगासमोर सुखावलेल्या डोळ्याने आणि चेहऱ्यावर हसू आणत वावरत असला तरी आत रडणाऱ्या हृदयाला तो आतल्या आत शांत करतच असतो, तसंच संग्रामचं झालं होतं. अंजलीचे पेन्सिल हिल फ्लोअरची शांतता भंग करू लागले. जॅस्मिनचा हलकासा गंध फ्लोअरवर दरवळला. छकुलीला घेऊन असलेल्या संग्रामची नजर त्या दिशेने गेली जिथून डॉक्टर अंजली येत होती. नेहमीप्रमाणे लांब सडक केसांवरून तिने हात फिरवला. समोरून येणाऱ्या पिऊनला ती काहीतरी महत्त्वाच्या सूचना देऊ लागली. बोलताना तिचे ते हातवारे संग्राम बघतच राहिला. त्याचे एक पाऊल तिच्या दिशेने त्याला ओढतच घेऊन जाऊ लागलं. पिऊनसोबत बोलताना अंजलीचे लक्ष तिच्या जवळ येणाऱ्या संग्रामवर गेलं. भीतीने गारच पडली ती. पिऊन तिच्या समोरून निघून गेला आणि संग्राम तिच्या समोर येऊन उभा राहिला. क्षणभर ती त्याला न्याहाळतच राहिली. तिचं लक्ष त्याच्या खांद्यावर निश्चित पडलेल्या सानिध्यावर गेलं. मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं, पण ओठातून शब्दरूपी प्रवाह बाहेर पडत नव्हता. दोघेही एकमेकांकडे बघतच होते. आजूबाजूचं जग एका ठिकाणी थांबलंय आणि त्या जगात आपण दोघेच वावरतोय असं काहीचं दोघांचं झालं होतं. अचानकपणे संग्राम बदलच्या अनेक तक्रारी अंजलीच्या नजरेतून बाहेर पडू लागल्या, पण डोळ्यातून बाहेर पडू वाहणाऱ्या पाण्याला तिने डोळ्यातच अडवलं. संग्रामवरून नजर हटवत ती थेट स्वतःच्या कॅबिनमध्ये शिरली. स्वतःचं जड झालेलं डोकं दोन्ही हाताने गच्चपणे तिने धरलं. श्वास घेण्याचं प्रमाण तिचं वाढलं होतं. पाण्याने भरलेल्या ग्लासवरील झाकण तिने बाजूला केलं. ओठांवर टेकवत तिने तो ग्लास क्षणभरात रिकामा केला. घशाला कोरडच तशी लागली होती. श्वास मात्र अजूनही वाढत चालला होता तिचा. संग्राम क्लिनिकमध्ये येऊन नक्कीच तमाशा करेल ह्याची जणू खात्रीच तिला झाली होती. संग्रामने छकुलीला घेऊन अंजलीच्या केबिनमध्ये प्रवेश केला. इथे तमाशा करायला आला असशील तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. पोलिसांना बोलवण्याची वेळ तू माझ्यावर आणू नकोस, अंजली रागातच म्हणाली. संग्रामच्या खांद्यावर निश्चित पडून असलेल्या सानिध्याने मान वरकडून संग्रामकडे पाहिले. आपल्या मोठ्या पप्पांना कोण ओरडते हे बघायला म्हणून सानिध्याने मान अंजलीच्या दिशेने वळवली. सानिध्याला बघून अंजली तिचं नाव आठवण्याचा प्रयत्न करू लागली होती. छकुली, तुझं नाव छकुली ना? लास्ट टाईम तू तुझ्या बाबासोबत आली होतीस ना? अंजलीने छकुलीला प्रश्न केला. सीडसोबत तू हिच्याकडे आलेलीस? संग्रामने तिला विचारलं. हो, म्हणत ती पुन्हा वेदनेने कळवळू लागली. तुझे बाबा कुठे आहेत? अंजलीने तिला विचारलं. खूप लांब गेलाय. मोठे पप्पा त्याला बोलवा ना, आम्हाला खूप दुखतंय, म्हणत छकुली रडू लागली. अंजली खूप वेळ सानिध्याकडे पाहू लागली. ॲज अ डॉक्टर म्हणून तू हिला तपासणार आहेस की आम्ही दुसरा डॉक्टर बघू? संग्रामने अंजलीला विचारलं. अंजलीने स्ट्रेचरच्या दिशेने इशारा केला. हातात ग्लव्स तिने चढवले. संग्रामने स्ट्रेचरवर नजर टाकली. छकुलीला स्ट्रेचरवर झोपवलं. तुला मसाज करायला मी सांगितलेला, बाबाने केलेला मसाज? डॉक्टर अंजली तिला प्रश्न करू लागली. बाबा लांब गेलाय मला शोधून, त्याला बोल माझ्याकडे यायला, म्हणत छकुलीचं मुसूमुसू रडणं सुरूच होतं. काय बोलते ही? कुठे गेला हिचा बाबा? न राहवल्यामुळे अंजलीने संग्रामला प्रश्न केला. जिथे नाही जायला पाहिजे तिथे, संग्राम उत्तरला. अंजलीने रागातच त्याच्याकडे पाहिले. त्याचं लक्ष मात्र तिच्या मरंगळीत असणाऱ्या अंगठीकडे होतं.
संग्राम काय बघतोय हे बघायला म्हणून अंजलीने त्याची नजर जिथे स्थिरावली होती त्यावर नजर टाकली. संग्राम आपल्या हातातील अंगठीकडे बघतोय हे बघून ती स्वतःचा हात त्याच्यापासून लपवू लागली. छकुलीच्या पाठीचे मणके आणि शिरा ती दाबून पाहू लागली. दुखतंय म्हणत छकुलीने वेदनेने कळवू लागली. इथे दुखतंय का? अंजलीने छकुलीच्या पाठीचा काही भाग दाबतच विचारलं. हां, खूप दुखतंय, सानिध्या रडतच म्हणाली. एक्सरे काढावा लागेल हिचा, तेही ताबडतोब. ते बघून आपण ऑपरेशन करायचं की नाही ते ठरवू, अंजली हातातील ग्लव्ज उतरवत म्हणाली. ऑपरेशन? संग्रामने विचारलं. रिपोर्ट मिळाल्यावर मी पुढची गोष्ट एक्सप्लेन करेल, अंजली म्हणाली. एका पेपरवरती काहीतरी उतरवू लागली होती. उतरवून होताच तिने पेपर संग्रामसमोर धरला. 2000 फीस बाहेर काउंटरवर जमा करा, म्हणत अंजलीने हातातील कागद संग्रामसमोर धरला. संग्रामने तिच्यावर नजर टाकली आणि स्ट्रेचरवर उपडी झोपलेल्या छकुलीकडे त्याने पाहिले आणि तो तिला उचलून घ्यायला तिच्या दिशेने जाऊ लागला. अंजलीच्या हातातील कागद त्याने घेतलाच नाही. अंजलीने समोर धरलेला हात गमगुमान खाली केला. चिमणी, आपण तुझा एक्सरे काढून घेऊयात, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट, कारण आपलंच क्लिनिक आहे हे, म्हणत संग्रामने सानिध्याला उचलून घेतलं. दुखतंय खूप आम्हाला, म्हणत सानिध्या हुंदके देऊ लागली. थोडंसं सहन कर गं, आमची चिमणी तर खूप स्ट्रॉंग आहे ना. संग्राम छकुलीसोबत बोलतच अंजलीच्या कॅबिनबाहेर जाऊ लागला. संग्राम छकुलीला चिमणी बोलतोय हे बघून अंजली जणू हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे त्या दोघांकडे पाहू लागली. संग्राम बाहेर पडता पडता थांबला. जो माज तू आम्हाला दाखवलास ना, आता तो लवकरच उतरवू आम्ही. खरं तर आत्ताच उतरवला असता, पण आमच्या चिमणीच्या नजरेत आम्हाला विलन नाही बनायचं आहे म्हणून शांत आहोत. संग्राम राग दाखवतच म्हणाला. तुझ्या ह्या धमक्यांना मी नाही घाबरणार, अंजली म्हणाली. संग्राम फक्त मिश्किलपणे हसला. कॅबिनचा दरवाजा उघडून तो तिथून बाहेर पडला. अंजली तशीच कॅबिनमध्ये विचार करत बसली. संग्रामला कॅबिनमधून बाहेर पडून 15 मिनिटं होत नाही तोपर्यंत एक वॉर्डबॉय तिच्या कॅबिनमध्ये आला. मॅडम, ते सर काउंटरवर पैसे भरत नाही, एक्सरे काढायचा म्हणतायत. पुढे काही बोलायला गेलं तर डॉक्टर अंजली आमची बायको आहे असं म्हणतायत. तुम्हा दोघांचे फोटो पुरावा म्हणून दाखवतायत. वॉर्डबॉय एका दमात बोलून गेला. अंजलीने रागातच हाताच्या मुठी आवळल्या. सरांकडून पैसे घेतले नाही तर चालतील ना, वॉर्डबॉयने घाबरतच विचारलं. अंजली रागारागात स्वतःच्या कॅबिन बाहेर पडली. संग्रामने रिसेप्शनिस्टजवळ भरपूर सारी माणसं गोळा केली होती. रिसेप्शनिस्टच्या हातात मोबाईल होता, ज्यात सगळी डोकं खुपसून बसली होती. मॅम, तुमचे आणि सरांचे फोटो, रिसेप्शनिस्ट घाबरतच म्हणाली. अंजलीने रागातच रिसेप्शनिस्टच्या हातातून मोबाईल काढून घेतला आणि जमिनीवर आपटला. राग तर अशा पद्धतीने तिने काढला होता की पुन्हा तो मोबाईल रिपेअर होईल ह्यावर दाट शंका होती. मॅम, रिसेप्शनिस्ट रडवलेल्या सुरातच म्हणाली. म्हणून मी माझ्या मोबाईलमधून फोटो दाखवत नव्हतो. मला माहिती होतं ही माझ्या मोबाईलसोबत असंच काहीसं करणार. ते नशीब माझा मोबाईल वाचला ते, संग्राम म्हणाला. तसं अंजलीने रिसेप्शनिस्टकडे पाहिले. रिसेप्शनिस्ट चेहऱ्यावर रडके भाव आणत स्वतःचा अस्ताव्यस्त झालेला मोबाईल उचलत होती. हा तुझा मोबाईल होता, अंजलीने रिसेप्शनिस्टला विचारले. तिने हो म्हणून मान डोलवली. तुझ्या मोबाईलमध्ये फोटो कसे आले, अंजलीने प्रश्न केला. सर बोलले की आम्ही आमच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवणार नाही. मला ह्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून मी माझा नंबर शेअर केला आणि व्हॉट्सअपवर फोटो घेतला, रिसेप्शनिस्ट म्हणाली. पण आता आमच्या बोलण्यावर विश्वास बसला ना तुझा, संग्रामने विचारलं. हो, रिसेप्शनिस्टने रडतच म्हटले. किती हजाराचा होता मोबाईल, संग्रामने विचारलं. 20,000चा, रिसेप्शनिस्ट उत्तरली. डोंट वरी, तुमच्या मॅडम देतील. आता हिचे एक्सरे काढायला घेतेस ना, संग्रामने विचारलं. जोपर्यंत हा पैसे भरत नाही तोपर्यंत पुढची प्रोसिजर होणार नाही, डॉक्टर अंजली रागातच म्हणाली. कसले पैसे? आम्ही आत्तापर्यंत तुझ्याकडून कधी पैसे घेतले नाही. तू आमच्याकडून कसे काय पैसे मागू शकतेस, संग्राम मोठमोठ्याने ओरडतच म्हणाला. एक वयस्कर गृहस्थ क्लिनिकमध्ये बसले होते. संग्राम त्यांच्या बाजूला जाऊन बसला. ही मुलगी 2 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आमच्यासोबत राहत होती. तेव्हा हिच्या शिक्षणाचा खर्च आम्हीच उचलला, म्हणून आता ही डॉक्टर झाली. आता तुम्ही सांगा, हिने आमच्याकडून पैसे मागणं चांगलं दिसतं का, त्या वयस्कर माणसाला संग्राम विचारू लागला. वयस्कर गृहस्थांनी नाही म्हणून मान डोलवली. तसा संग्राम छकुलीला घेऊन उभा राहिला आणि रिसेप्शनिस्ट समोर येऊन उभा राहिला आणि तिला पुढील रडगाणं सांगू लागला.
आम्ही ह्या मुलीसाठी फक्त एवढंच नाही केलं तर हिला हवं नको ते सगळं आम्ही बघत आलो. हिच्यासाठी केमिस्टमध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिनसुद्धा आम्ही आणून दिलेत. लोक आपल्याला काय म्हणतील ह्याचा आम्ही कधी विचारसुद्धा नाही केला. त्यानंतर रात्री संग्राम पुढे काही बोलायला जाणार तोच अंजली त्याच्याजवळ आली. सॅगे, स्टॉप दिस नॉनसेन्स, अंजली म्हणाली. स्टॉपच केलेला आम्ही. नॉनसेन्सगिरी करायला तू सुरुवात केलीस. आम्ही तर आता कुठे तुझा माज उतरवायला सुरुवात केली. 2,000 आमच्यासाठी कवडी मोल आहेत. हा संग्राम पेशवेना फुकट कोणाकडून काही घेत नाही हे तुला पण माहिती आहे. तरी ॲटिट्यूड दाखवते तू आम्हाला. तुझ्यासारखे 56 डॉक्टर आम्ही असे विकत घेऊ. संग्राम स्वतःच्या मूळ रूपात येत म्हणाला. मग घे जा. निदान माझ्या क्लिनिकमध्ये यायची गरज तरी नाही पडणार तुला. अंजली रागातच ओरडली. माझ्या मोठ्या पप्पांना दम द्यायचा नाही. राज अंजलीला संग्रामपासून लांब करू लागला. फ्लोअरवर चालू असलेली भांडणं बघून तो रडू लागला होता. आद्याने त्याला स्वतःजवळ घेतलं. बाई प्लीज शांत रहा, आद्या दोघांच्या मध्ये येत म्हणाली. पोलिसांना फोन करा, तेही आत्ताच्या आत्ता. अंजलीने हाताखाली काम करणाऱ्या वॉर्ड बॉयला सूचना दिली. कायदेशीररित्या पहिल्या नवऱ्यापासून वेगळं न होता दुसऱ्या व्यक्तीसोबत एंगेजमेंट केली म्हणून मी स्वतःच पोलीस स्टेशनला जाणार होतो. पण तूच पोलिसांना बोलवतेस म्हटलं तर नो टेन्शन. लवकर बोलव पोलिसांना, संग्राम म्हणाला. क्लिनिकमधील सगळी माणसं अंजलीकडे बघत होती. संग्रामने अर्धी इज्जत तिची वेशीवर आणली होती. सगळ्यांसमोर खजील झाल्यासारखे तिला वाटू लागले होते. किती पैसे भरायचे होते आम्हाला? संग्रामने अंजलीला मुद्दामूनच विचारलं. तुझ्यासारख्या गरिबांचा खर्च क्लिनिक उचलू शकते. ह्याचं सगळं बिल माफ करा, डॉक्टर अंजली म्हणाली. पाय आपटतच ती स्वतःच्या केबिनमध्ये पुन्हा आली. ह्याचं उत्तर पण लवकरच आम्ही तुला देऊ, संग्राम ओरडत म्हणाला. तुम्ही तुमची भांडणं नंतर नाही का करू शकत? एकदा छकुलीकडे बघा. कालपासून ती मुलगी त्रासात आहे. जरा तरी शांतपणे घ्या प्लीज, आद्याने संग्रामसमोर दोन्ही हात जोडतच म्हटले. एक्सरे काढायला कुठे जावं लागेल? संग्रामने वॉर्डबॉयला विचारलं. वॉर्डबॉय संग्रामला तिथून घेऊन गेला. अर्ध्या तासाच्या आत सानिध्याचे एक्सरे रिपोर्ट संग्रामच्या हातात आले. ते घेऊन संग्राम सरळ डॉक्टर अंजलीच्या केबिनमध्ये शिरला, जिथे डॉक्टर अंजली कोणत्या तरी पेशंटला तपासत होती. पेशंटसोबत असलेले नातेवाईक गोंधळलेल्या नजरेने संग्राम आणि छकुलीकडे बघत होते. रिपोर्ट आलेत, तपासून आम्हाला सांग काय ते, संग्राम म्हणाला. पेशंट आहेत, हे पेशंट गेल्यावर मी रिपोर्ट बघते, अंजली म्हणाली. आमची चिमणी रात्रभर नीट झोपलीसुद्धा नाही आहे. सकाळपासून रडणं सुरू आहे तिचं. तिचे रिपोर्ट तपासायला कितीचा वेळ लागणार आहे? ह्या पेशंटकडे बघून असं वाटत नाही की ह्यांना जास्त त्रास होतोय. आमचे पेशन्स लेवल तू संपवू नकोस आता, संग्राम अंजलीसमोर रिपोर्ट धरतच म्हणाला. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. फ्रॅक्चर वगैरे नाही आहे. मी काही औषधं लिहून देते, ती घ्या आणि एक क्रीम लिहून देईल, त्याने मसाज करा, मग बरं वाटेल. संग्रामच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अंजली तिच्या समोर असणाऱ्या पेशंटला सूचना देऊ लागली. संग्रामच्या रागाचा पारा खरं तर उंची गाठत होता, पण त्यातल्या त्यात तो स्वतःला शांत करत होता. पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक केबिन बाहेर पडले तसं संग्रामने हातातील रिपोर्ट डॉक्टर अंजलीसमोर फेकले. छकुलीकडे बघून अंजलीने संग्रामने पुढ्यात फेकलेले रिपोर्ट उचलले. माझा अंदाज खरा होता. तिच्या वडिलांनी योग्य वेळेस योग्य तो उपचार केला असता तर आता ही स्वतःच्या पायावर उभी असती. तिला पाठीचा होणारा त्रास हा आत्तापासून नसणार तर लहानपणापासून असणार. ज्या क्षणी तिच्या पाठीवर त्या हेवी प्लेट्स पडल्या होत्या तेव्हापासूनच तिला हा त्रास सुरू झाला असणार. त्या ॲक्सिडेंटने तिचे काही मणके नाहीसे केलेत. मणक्याची नस तर पूर्णपणे दबली गेली आहे, जी पुढे रक्त सप्लाय करतच नाही. आपल्याला वर्टिब्रोप्लास्टी सर्जरी करावी लागेल, अंजली म्हणाली. वर्टिब्रोप्लास्टी म्हणजे? संग्रामने प्रश्न केला. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांच्या जागी एक विशेष ॲक्रेलिक सिमेंटचं हाड लावलं जातं. साधारण 5 लाख खर्च आहे, डॉक्टर अंजली म्हणाली. तू सारखे सारखे हिशोब काय का सांगते? आम्ही पैसे भरायला घाबरत नाही. आम्ही फक्त आणि फक्त आमच्या चिमणीला होणाऱ्या त्रासाला घाबरतोय. लहानपणी भरपूर त्रास सहन करताना तिला आम्ही पाहिलं आहे. आणखीन नाही बघू शकत. तुझी डॉक्टरी भाषा ना आमच्या समजण्या पलीकडची आहे. तुला आम्ही कठोर वाटत असलो पण आम्ही तसे अजिबात नाही आहोत. सो पुन्हा पुन्हा पैशाची गिनती ना आमच्यासमोर नाही आहे करायची, बोटांची टिचकी वाजवतच संग्राम म्हणाला. अंजली स्वतःच्या जागेवरून उठली आणि संग्रामसमोर येऊन उभी राहिली. कोणाची मुलगी आहे ती? अंजलीने संग्रामला प्रश्न केला. संग्राम फक्त आणि फक्त तिच्याकडे बघण्याचं काम करत होता. सॅगी, मी तुला काहीतरी विचारते, कोणाची मुलगी आहे ती? अंजली संग्रामची कॉलर धरतच त्याला प्रश्न केला. एकदा तिच्याकडे नीट बघ, मग तुला तुझी उत्तरं भेटून जातील, संग्राम म्हणाला. आपली चिमणी? अंजलीने डोळ्यातून पाणी काढतच विचारलं.
क्रमशः. काय होईल पुढे कळेल पुढील भागात. कथा आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जर कथेत काही कमतरता वाटत असेल तर ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.